आता याच्यातली बाकीची माणसं, जसं मी म्हटलं दीपक लोंढे नावाचा व्यक्ती ज्याचं नंबर 3 वर कॉन्व्हर्सेशन खरातशी होतंय, त्याचे आपण फोटो पाहूया. हा फोटो दीपक केसरकरांबरोबर, हा भाईंबरोबर, हा सुनील तटकरेंबरोबर, हा एकनाथ शिंदेंबरोबर, हा पुन्हा एक एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांबरोबर, हा पुन्हा दीपक केसरकरांबरोबर, हा दादा भुसेंबरोबर, हा पुन्हा एक दीपक केसरकरांबरोबर. तर हे सगळं का होतं? शिंदे गट हा त्यांच्या जवळ का होता? या सगळ्यात चौकशी राजकारणात मला बिलकुल पडायची इच्छा नाहीये. माझा आक्षेप या गोष्टीवर आहे की सगळी राजकारणी, हे सगळे अधिकारी हे सतत खरातांना मदत करत होते, पाठीशी घालत होते. आत्ता सुद्धा कल्पना खरात आणि हर्षवर्धन खरात यांना एवढ्याचसाठी लपवण्यात येत आहे, कारण त्यांना जर अटक झाली तर सगळं याच्या मागचं षडयंत्र बाहेर येईल आणि म्हणूनच अभिजित भांडे पाटील यांना डिटेन करण्याची गरज आहे. आणि आता मी जसं म्हटलं होतं की मी शेवटचा मुद्दा जो घेईन तो अतिशय महत्त्वाचा असेल.